15 नंबर पपईचा प्लॉट बांधणी करते वेळेस आपण या प्लॉटमध्ये धनच्या हे हिरवळीचं खत देणारं पीक हे विस्कटून टाकलं होतं. त्याच्यापूर्वी पपई लागवड करत असताना आपण प्रथमतः हरभरा लागवड केली होती आणि हरभरा काढून झाल्यानंतर आपण बांधणी करत असताना या प्लॉटमध्ये हे अशा पद्धतीने हिरवळीचं खत विस्कटून टाकलं होतं. आणि आता सध्या हे हिरवळीचं खत अतिशय जोमदार आलेलं आहे. आता ते आपण कापून या पपईच्या बेडमध्ये अंतरणार आहोत. या धनच्याच्या या पिकामुळे आपल्याला खूप फायदे होताना दिसून येतात. सगळ्यात महत्त्वाचं मे महिन्यामधलं आपलं हे टेम्परेचर हे नैसर्गिकरित्याही कमी झालेलं आहे, कारण पाऊस पडत आहे आणि हे वाढल्यामुळं तापमान कमी झालेलं आहे. फुलधारणा व्यवस्थित होण्यास मदत होणार आहे. धनच्याच्या मुळांमध्ये जे जीवाणूंच्या गाठी असतात त्यांचाही आपल्याला उपयोग जमिनीमध्ये होणार आहे. त्याचप्रमाणे धनच्यामुळे आपल्या शेतीचं मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्ब हे सुद्धा वाढणार आहे. तर असे हे मल्टिपल शेती आम्ही करताना दिसून येते. हा व्हिडिओ खास शेतकऱ्यांसाठी बनवलेला आहे की हिरवळीचं खत आपल्या शेतात कशा पद्धतीने लावावं, पपईमध्ये त्याचा कसा उपयोग होतो, तुम्हाला माहिती मिळावी, प्रत्यक्ष पाहणी व्हावी म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे. आणि पपईमध्ये सध्या अतिशय चांगल्या पद्धतीने फळधारणा होताना दिसून येते. आणि बाजूला जो हिरवा दिसत आहे तो धनच्या आहे. आणि सध्या आपण विळीच्या साहाय्याने तो धनच्या कापून बेडवर अंतरण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि धनच्या कापण्याचा उद्देश याचा पाठीमागे त्याच्या मुळावरच्या गाठ्या उघड्या पडू नये. त्या जमिनीत आहे तिथंच जर धनच्या सडला त्याच्या मुळ्या तर ते जीवाणू तिथंच जिवंत राहू शकतात. आणि अशा पद्धतीनं आपण ही धनच्या कापून या बेडवर टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. धन्यवाद.